Welcome student, third year electrical engineering. Subject name switchgear and protection. Subject code 22524. Branch electrical engineering. Semester 5th I. Topic or unit first, basics of protection. Myself or my name Lad AK. Today we will discuss with you what is meant by switchgear. Switchgear means combination of fuses or circuit breakers used to control, protect and isolate electrical equipment. म्हणजे स्विचगेअर म्हणजे काय थोडक्यात फ्यूज, स्विच आणि सर्किट ब्रेकर यांचा उपयोग करून त्याचं प्रोटेक्ट करणं किंवा त्याचं थोडक्यात जे आपले इक्विपमेंट आहेत त्याचं काय करायचं, संरक्षण करायचं, मीन्स आयसोलेट करणे. इट इज यूज टू डीएनर्जाइज इक्विपमेंट अँड क्लिअर फॉल्ट्स. Switchgear is classified into three ways: switching device, control and sensing device, decision making devices. In first one, switching devices in which circuit breaker, isolator and switches. Second one, control and sensing devices in which gear for switching. And last one, decision making devices, protective relays, lighting, arrestor and fuses. These are simply classified switchgear and its function. What is mean by system protection? System protection म्हणजे काय किंवा सिस्टीम प्रोटेक्शन म्हणजे थोडक्यात पॉवर सिस्टीमचं संरक्षण म्हणजे काय. System protection is the art and science of detecting problems with power system components and isolating these components. थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर सिस्टीम प्रोटेक्शन म्हणजे ही अशी एक कला आहे किंवा शास्त्र आहे, त्यातले तुम्हाला प्रॉब्लेम शोधून काढायचे किंवा आहे तो प्रॉब्लेम शोधून त्याला सॉल्व करायचा आणि पॉवर सिस्टीममधले जे कॉम्पोनंट आहे त्याचं संरक्षण करायचं, म्हणजेच थोडक्यात त्याचा आलेल्या प्रॉब्लेमपासून बचाव करायचा, आयसोलेट ऑफ दिस कॉम्पोनंट, दॅट इज कॉल्ड सिस्टीम प्रोटेक्शन. Electric power system. This diagram shows the electric power system. First point is electricity is generated at a power plant. बघा इथं डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे पहिला पॉइंट आहे की इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. ज्या पॉवर पॉइंटमधून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते ते ठिकाण दाखवलेलं आहे 1 नंबरचं. 2 नंबर, व्होल्टेज इज स्टेप अप फॉर ट्रान्समिशन. व्होल्टेज काय होतं आहे, स्टेप अप पद्धतीने ट्रान्समिशन होत आहे व्होल्टेजचं, हे दुसऱ्या पॉईंटवर आहे. आणि तिसरा पॉईंट आहे एनर्जी ट्रॅव्हल्स अलॉंग ट्रान्समिशन लाईन टू द एरिया वेअर पॉवर इज नीडेड. आणि तिसरा पॉईंट असा आहे की जी एनर्जी किंवा जे व्होल्टेज आपण ट्रान्समिशन पॉईंटकडनं किंवा ट्रान्समिशन प्लांटकडनं घेत आहे, पॉवर प्लांटकडनं, ते लाईनमधून ज्या एरियामध्ये आपल्याला पॉवर पाहिजे तिथून काय करतो आहे आपण, ज्या एरियामध्ये तुम्हाला पॉवर पाहिजे, जिथं नीड आहे पॉवरची, तिथपर्यंत त्याला काय करायचं आहे, पॉवरला पॉवर प्लांटपासून
स्टेप अप ट्रान्समिशनपर्यंत आणलं. स्टेप अप ट्रान्समिशनपासून थर्ड पॉईंटवर पॉवर तुमचा जिथे पाहिजे तिथपर्यंत आणला. त्याच्यानंतर फोर्थ वन आहे की जे व्होल्टेज डिक्रीज होतं स्टेप डाऊन पद्धतीने. आणि फिफ्थ वन पॉईंट असा आहे, फोर्थ वनमध्ये कसं होतं आहे, व्होल्टेज डिक्रीज होतं आहे स्टेप डाऊन पद्धतीने कुठपर्यंत, सबस्टेशनपर्यंत. त्याच्यानंतर फिफ्थ पॉईंट आहे पॉवर डिस्ट्रीब्यूट केला जातो. डिस्ट्रीब्यूट करणे म्हणजे जिथे पॉवर तुम्हाला पाहिजे आहे, थोडक्यात होम अप्लायन्सेससाठी किंवा बिझनेससाठी जिथे पाहिजे आहे तिथपर्यंत पॉवर, जिथून पॉवर डिस्ट्रीब्यूट केला जातो. डिस्ट्रीब्यूट करतात म्हणजेच ज्या ठिकाणी पाहिजे तिथपर्यंत पोचविणे. आणि तो आहे सिक्स्थ पॉईंट, कॅरी द इलेक्ट्रिसिटी अंटिल इट रिचेस होम और बिझनेस. दिस इज द description of electric power system. See in chart the protection symbol of power system. First one two winding transformer, second is also two winding transformer, generator, bus, transmission line, delta connection, Y connection, static load, current transformer, voltage transformer, capacitor, circuit breaker, fuse, surge arrestor, disconnect. Need for protection. आता आपल्याला पॉवर सिस्टीमला प्रोटेक्शनची किंवा संरक्षणाची गरज का असते ते ह्या पॉईंट खाली दिलेल्या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे. द पॉवर सिस्टीम मस्ट मेंटेन ॲक्सेप्टेबल ऑपरेशन 24 hours अ डे. म्हणजे पॉवर सिस्टीमचं जे ऑपरेशन जवळजवळ संपूर्ण दिवस रात्र चालू असतं, म्हणजे 24 तास चालू असतं. Voltage and frequency must stay within certain limit. Protect the public, improve the system stability, minimize damage to equipment, protect against overload. Why system needs protection? का बरं सिस्टीमला प्रोटेक्शनची आवश्यकता आहे? फर्स्ट पॉईंट आहे त्यातला, देर इज नो फॉल्ट फ्री सिस्टीम. असं होऊ शकत नाही की सिस्टीममध्ये फॉल्ट आला नाही. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला सिस्टीममध्ये फॉल्ट आला तर त्याला दूर करावायचा असतो. म्हणून आपल्याला प्रोटेक्शनची गरज असते. दुसरा पॉईंट आहे एन्श्युअर द सेफ्टी ऑफ पर्सनली जरी आपण पॉवर यूज करत असेल घरात, होम अप्लायन्सेसमध्ये, त्यावेळेससुद्धा आपल्याला सेफ्टीची आवश्यकता असते. नेक्स्ट पॉईंट, युजली फॉल्ट्स आर caused by breakdown of insulation due to the various reason of system, over current, over voltage and lighting. जनरली आपल्याला बऱ्याच वेळा सप्लाय ब्रेकडाऊन होतो, जसं की करंटच आला नाही, व्होल्टेजच आला नाही किंवा लाईटच गेली. अशा वेळेससुद्धा आपल्याला संरक्षणाची गरज असते. त्यावेळेस आपण आपलं योग्य त्या रीतीने निर्णय घेऊन आपल्या पॉवर सिस्टीमचं संरक्षण करत असतो. त्याच्यासाठी आपल्याला पॉवर सिस्टीमची गरज असते. प्रायमरी इक्विपमेंट अँड कॉम्पोनंट्स. थोडक्यात आता जे प्रायमरी जे कॉम्पोनंट आहेत त्याचं फंक्शन काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. पहिला कॉम्पोनंट आहे ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरचं काय फंक्शन आहे? टू स्टेप अप और स्टेप डाऊन द व्होल्टेज लेवल. ब्रेकर्स टू एनर्जाइज इक्विपमेंट अँड इंटरप्ट
fault current to isolate faulted equipment. तिसरा आहे insulator, to insulate the equipment from ground and other phases. Fourth one, isolator or switches, to create a visible and permanent isolation of primary equipment for maintenance purposes and route power flow over certain buses. Next one, buses. Bus, to allow the multiple connection feeder to the same source of power or transformer. Next component, grounding, to operate and maintain the equipment safely. Arrested, to protect primary equipment of sudden overvoltage, lighting strike. Switchgear, integrated components to switch, protect meter and control power flow. Reactor, to limit fault current series or compensate for charge current shunt. म्हणजेच रिॲक्टर सेरीज आणि शंटमध्ये फंक्शन करतं. VT and CT, to measure primary current and voltage and supply scale down values to P and C, metering, SCADA, SCADA, etc. Regulator, voltage, current, VAR, phase angle, etc. प्रोटेक्शन सिस्टीम, आत्ताच आपण मागे पण पाहिलं आहे. प्रोटेक्शन सिस्टीम म्हणजे काय? कॉम्बिनेशन ऑफ फ्यूज, सर्किट ब्रेकर्स टू प्रोटेक्ट or isolate the component, that is called the protection or switchgear. In this way, protection system, a series of devices whose main purpose is to protect person and primary electric power equipment from the effect of fault. Then characteristics of protection system. First point in which characteristics, loss of service in a large area of population region. Second, hazards to human life, and third one may result in enormous economic losses. And main causes of protection system, in which first cause of protection system, overreaction of protection system, and second one is bad design of protection system. Power system without protection. पॉवर सिस्टीमला नेहमी प्रोटेक्शन लागतं. बिना प्रोटेक्शनची पॉवर सिस्टीम असूच शकत नाही. तर का बरं प्रोटेक्शन लागतं किंवा का बरं प्रोटेक्शन बिना नसू शकते, त्याचं इथे एक आपल्याला थोडक्यात डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. शॉर्ट सर्किट अँड देअर ॲबनॉर्मल कंडिशन ऑफन ऑकर इन पॉवर सिस्टीम. म्हणजे थोडक्यात शॉर्ट सर्किट जर झालं तर त्यावेळेसुद्धा आपल्याला प्रोटेक्शन लागतं, किंवा ॲबनॉर्मल कंडिशन, अचानक काही नैसर्गिक आपत्ती आली त्यावेळेस पण पॉवर सिस्टीमला प्रोटेक्शन लागतं. द हेवी करंट असोसिएटेड विथ शॉर्ट सर्किट इज लाईकली टू कॉज द डॅमेज टू द इक्विपमेंट. आणि एखाद्या अचानक हेवी करंट असोसिएट झाला आणि त्याच्यामुळे सुद्धा शॉर्ट सर्किट होतं आणि इक्विपमेंट डॅमेज होऊ नये याच्यासाठी त्यावेळेस आपल्याला पॉवर सिस्टीममध्ये प्रोटेक्शनची आवश्यकता असते. We are continue the second lecture to continue of switchgear and protection.
lecture number 2 or part 2, elements of protection system. First one, current and voltage transformer. Second, relays, circuit breakers. Fourth one, batteries, fuses, and sixth one, lighting arrestor. In which first one, current transformer. Current transformer consists of two secondary winding. There is two secondary winding. The first winding is usually designed for measuring and second will be used to protection. The first winding of current is designed for measuring and second is protection. The secondary of current transformer almost connected to star. Secondary winding almost connected to star. Remember it. Voltage transformer. Voltage transformer is often consist of two windings. First winding is connected to star and second point and the second star point must be earthen and the second winding is connected to open delta. म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर व्होल्टेज ट्रान्सफॉर्मरला सुद्धा दोन वाइंडिंग असतात. पहिली वाइंडिंग ही स्टारला कनेक्ट असते आणि त्याचा पॉइंट हा मस्ट बी अर्थन असतो अँड द सेकंड वाइंडिंग ऑफ व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर इज ऑल्सो कनेक्टेड टू ओपन डेल्टा. म्हणजे फर्स्ट कनेक्टेड टू स्टार अँड सेकंड कनेक्टेड टू ओपन डेल्टा. रिमेंबर इट दिस थिंग. Relay purpose. Isolate controlling circuit from control circuit. Second point, control high voltage system with low voltage, control high current system with low current, and last point, logic function. Single line diagram. See in a slide show of diagram single line diagram, generator, transformer, bus, transmission line, bus, transformer and motor. Draw the single line diagram in your notebook. Nature and causes of fault. The first point or first causes of fault: insulation failure, conducting path failure, over voltage due to lighting or switching surges, puncturing and breaking of insulators, failure of conducting path due to broken conductors, failure of solid insulation due to aging, heat, moisturizer, over voltage, accidental contact with earth and earth screen, flash, over voltage and etc. Advantages for using protective relays. First advantage of protective relays: detect system failure when they occur and isolate their faulted section from the remaining of the system. Second one, mitigating the effect of failure after they occur. And third one, minimize risk of fire danger to personal and other high voltage system. See the primary protection diagram show in slide and you will draw in your notebook.
and practice them. Thank you.